महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पाठपुराव्याने दिव्यांगाला न्याय. SBIने 4 वर्षापासून बंद खाते सुरू केले. सोलापुरातील जुळे सोलापूर येथील SBI शाखेने दिव्यांग शरणप्पा पुंडलिक जेवरे यांचे 4 वर्षापासून बंद असलेले बँक खाते महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही केली. समितीचे कार्याध्यक्ष योगेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी अन्यायग्रस्त नागरिकांनी समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष योगेश भारत वाघमारे, महाराष्ट्र राज्य. जुळे सोलापूर शाखा जुळे सोलापूर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेनं शरणप्पा जेवरे यांचं गेले 4 वर्ष झालं पगार अकाउंट जी सॅलरी त्यांची जमा होते, ते शिक्षक आहेत. त्या शिक्षकांचा या बँकेमध्ये पगार जमा होतोय. त्यांचे काही पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँकेची कर्ज होती, ते कर्ज थकीत आहेत म्हणून त्या बँकेने यांच्याशी निबंधाच्या खाली पत्रव्यवहार केला होता की संबंधित अकाउंट हे बंद करण्यात यावं. असं कुठलंही सॅलरी अकाउंट, पगार अकाउंट 100% बंद करता येत नाही. तरी या स्टेट बँक ऑफ इंडियाने कुठली शहानिशा न करता त्यांनी पत्र दिले म्हणून आम्ही अकाउंट ते बंद केलं, अशी त्यांची भूमिका होती. त्या शरणप्पा जेवरेंनी त्या स्टेट बँक ऑफ इंडियाला पत्रव्यवहार केले होते की मला उदरनिर्वाहाचं माझं एकमेव साधन आहे, जो माझा पगार जमा होतोय तोच माझं साधन आहे आणि माझं अकाउंट ओपन करा. तर त्यांनी कोणतीही त्याची दखल न घेता ते अकाउंट तसेच बंद ठेवले. शिवाय ज्या कोण पतसंस्थेने आणि कोऑपरेटिव्ह बँकांनी जे अकाउंट बंद केलं होतं त्यांच्या सोयीनुसार यायचं आणि त्यांना ज्यावेळेला पैसे लागणार आहेत त्या हिशोबाने इथं येऊन त्या कर्ज खातेदारांनी बोलवायचं, त्यांची सही घ्यायची आणि त्या बँकेनं पैसे काढायचे आणि परत ते अकाउंट ब्लॉक करायचे. असं गेले 4 वर्ष झालं चालू आहे. 2023 मध्ये एक 5-6 लाखाची एंट्री आहे आणि 2024 मध्ये 5-6 लाख रुपयाची एंट्री आहे की त्यांच्या सोयीनुसार त्या बँका पैसे काढतात आणि त्यांची सावकारकी चालू ठेवतात आणि यांना मात्र यांचं उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोणतंही साधन शिल्लक ठेवलेलं नाही. तसंच त्या जेवरेंनी आपल्या महाराष्ट्र लोकाधिकार समितीला त्यांनी एक अशी तक्रार दिली, शासन प्रशासनासोबत आमच्या संघटनेला सुद्धा त्यांनी तक्रार दिली की अशी बँक माझ्या इथं या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे सोलापूर या बँकेमध्ये माझं पगार अकाउंट असून ते पगार अकाउंट माझं बंद करण्यात आलेलं आहे आणि मला ते अकाउंट उघडून मिळावं. मी प्रत्येक प्रशासकीय शासकीय स्तरावर मी तक्रारी दिल्या आहेत, मला कुठेही दाद मिळत नाही आणि तुमच्या संघटनेच्या माध्यमातून मला दाद मिळावी. त्या प्रसंगी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पण या जुळे सोलापूर शाखेला आम्ही पत्रव्यवहार केले की संबंधित हे खातं बेकायदेशीररित्या तुम्ही बंद केलेलं आहे आणि ते खातं चालू करून द्या आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. तर त्या 2-3 वेळा आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं त्या पत्राची दाद घेतली नाही. वेळ प्रसंगी आम्ही स्वतः येऊन या बँकेत व्हिजिट दिलं की बाबा तुम्ही खरोखर त्याची सखोल चौकशी करा, असं अकाउंट बंद करता येतं का. तर त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ते अकाउंट तसंच चालू ठेवलं. वेळ प्रसंगी आम्हाला ते अकाउंट चालू होत नाही कळताच आम्ही गेल्या 27 तारखेला सोमवारी त्या ज्यांचं खातेदार होते त्या खातेदारांनी तिरडी आंदोलनाचा बँकेला इशारा दिला आणि त्या आंदोलनाला आमच्या संघटनेनं समर्थन दिलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो. गेल्या सोमवारी आम्ही ते आंदोलन लावलं होतं. पण परत एकदा देशातली अग्रगण्य बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्या बँकेला आम्ही अनुसरून की सांगितलं आहे आम्ही तुम्हाला अल्टिमेट देतो की 8 दिवसाची मुदत देतो आणि त्यांनी पण म्हणले आम्हाला साहेब 8 दिवसाची मुदत द्या, आम्ही त्या DDRच्या ऑफिसला जाऊन चौकशी करतो. असं अकाउंट बंद करता येतं काय, चालू ठेवता येतं. पण त्यांना आम्ही मुदत पाहिलं तर आम्ही 8 दिवसाची मुदत दिली आणि आम्ही त्या दिवशी ते आंदोलन स्थगित दिलं. त्या दुसऱ्या दिवशी त्या बँक ऑफ इंडियाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरांनी त्या DDRला चौकशी केली की बाबा हे सॅलरी अकाउंट आहे आणि असं बंद करता येतं का. ते DDRचे साहेब होते निबंधक, त्यांनी सांगितलं असं सॅलरी अकाउंट बंद करता येत नाही. तात्काळ लगेच त्यांनी ज्या बँकेनं वसुली अधिकाऱ्याला जे पत्र दिलं होतं, ज्या पतसंस्थेची वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती, त्यांना फोन केला आणि त्यांना झापलं की अशा कुठल्या आधारे तुम्ही तो लोकांचं सॅलरी अकाउंट बंद करायला सांगताय, तसं अकाउंट बंद करता येत नाही. तातडीने आता पत्रावर कराले ते बँक त्यांचं सॅलरी अकाउंट चालू करायला सांगा. त्यावेळेला या शाखाधिकाऱ्यांना कळालं की आपली चूक लक्षात आली, हे असं अकाउंट बंद करता येत नाही आणि आम्ही ते गेले 4 वर्ष झाले ते अकाउंट बंद केले आणि त्या संबंधित खातेदाराला वेटीस धरण्याचं पाप आमच्याकडून झालेलं आहे. आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या खातेदाराला बोलवलं आणि ते अकाउंट आम्ही चालू करतोय म्हणून सांगितलं. आमच्या संघटनेच्या माध्यमातून एकच संदेश आहे, जर लोकांचा न्याय जर न्यायालयामध्ये मिळत असेल आणि तो रस्त्यावर उतरून जर न्याय मिळवायची जर पाळी येत असेल तर न्याय व्यवस्थेचा विश्वास पुन्हा विश्वास त्या न्याय व्यवस्थेवर राहील.
आज एक या आमचे आद्य कर्तव्य संघटना म्हणून आमचं आद्य कर्तव्य की लोकांवर होणारं शोषण आणि त्यांचे जे आर्थिक छळ चालू आहे आणि मानसिक छळ चालू आहे हे थांबवणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं आज तुमचं पत्रकारिता एक चौथा स्तंभ म्हणून तुमचं काम आहे की असे अनेक 100 शिवरे या गावामध्ये आहेत की त्यांचे सॅलरी अकाउंट बंद आहेत. काही लोकांनी आता हे शिवरे ठीक आहे सक्षम आहेत म्हणून त्यांनी आपला उदरनिर्वाह इकडे तिकडे करून केले, पण अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात. त्या लोकांचे दात कोण घेणार? संबंधितांवर कारवाई झाल्या पाहिजे. ज्यांनी चुकीचे पत्रव्यवहार करून जे खाती बंद करायला लावली त्यांच्यावर DDR या कारवाई केल्या पाहिजे. आणि इथून पुढे अशा कुठल्याही बँकेत असं अकाउंट सॅलरी अकाउंट बंद होता कामा नये आणि चुकीच्या पद्धतीने कार्य होता कामा नये. जर अशी झाली आमच्या संघटनेच्या वतीने एक आम्ही इशारा देतो की आम्ही कोणाचंही आर्थिक आणि मानसिक जर शोषण होत असेल तर तिथं संघटना अद्याप गप बसणार नाही. इथून पुढे हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे की चुकीच्या पद्धतीने जे अकाउंट बंद होत आहेत ते होता कामा नये. आता त्यांनी अकाउंट बंद केलंय, त्यांनी आमची त्या खातेदारांची माफी मागितली आणि ते अकाउंट त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांचं पण आम्ही शतशः आभार मानतो. इथनं पुढं जर आमच्याकडनं अशी चूक होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली तिथं आम्ही त्यांचा निरोप त्या बँकेतून घेतला. राजश्री शरणप्पा जेवरे माझं नाव. स्टेट बँक ऑफ इंडिया जुळे सोलापूर शाखेत माझं मिस्टर पतीचं सॅलरी अकाउंट होतं. गेल्या 4 वर्षापासून हा अकाउंट लॉक आहे. मग आपलं उदरनिर्वाह काही देतच नव्हते. काही पतसंस्थांनी यायचं त्यांनी परत आपल्या चेकवर सही घ्यायचा पैसे काढून घ्यायचा नंतर दुसऱ्या दिवशी लगेच लॉक करून जायचं. मग हे सगळं चाललं होतं 4 वर्षापासून. मग मला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचं मला माहिती पडलं. मग त्यानुसार त्यांच्याकडे मी माझं तक्रार दिली आणि ह्यांच्या बँकेत पण तक्रार समितीकडून माझ्याकडून मी दिली. आणि तरी सुद्धा 4 वर्षापासून ह्यांनी पण 9 महिन्यापासून मी इथं पत्रव्यवहार करत होतो तरी पण त्यांचं ते वेटीस धरलेच होतं आमचा अधिकार आहे. मग जेव्हा लोकाधिकारी समितीचं असं झालं की आपण आंदोलनास तुम्हाला पाठिंबा देतो मग आम्ही आंदोलनास तयार झाल्यावर हे लोकांनी आंदोलन थांबवून मग आपलं सहकार्य केलं. खातं आपलं हे अर्बन बँक आणि सोशल अर्बन बँकेचं जामीनदार होतं आणि सांगली अर्बन बँकेचं स्वतःचं कर्ज आहे. मातोश्रीवर स्वतःचं कर्ज असून तिथं आपलं काही शेअर्स पण आहेत. अकाउंट मधनं पैसे पण जाते कटिंग आहे तरी पण ते लोक आम्हाला 4 वर्षापासून सध्या 4 वर्षानंतर आता खातं सुरू होणार आहे. तुमच्या रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे. हो. काय सांगू इच्छिता? मी खूप महाराष्ट्र लोकाधिकार समितीचं खूप मी आभार मानते. योगेश वाघमारे साहेब, करंदीकर साहेब, लोखंडे साहेब, सुप्रीमा मॅडम आणि आपले दोरके साहेब, फासके साहेब सगळ्यांनी खूप मला सहकार्य केलं. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोखंडे, जिल्हा संघटक ओंकार फासके, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सुप्रिया शिरदाळे, सोलापूर जिल्हा संघटक राजश्री जेवरे, पदाधिकारी धनंजय नलावडे, कपिल हिरेमठ, मधुमती स्वामी आदी उपस्थित होते.